सरवण पंचायत क्षेत्रातील वाठादेव इथल्या श्रीदेव वाठादेव मंदिराजवळील नदीत उतरलेल्या व्रतस्थ धोंडगणाचा पाण्यातच फीट आल्यानं मृत्यू झाला। दामोदर उर्फ अभिषेक दलपत नाईक असं या व्रतस्थ धोंडाचं नाव असून तो विठ्ठलापूर साखळी इथला काजीवाड्यामधला रहिवासी होता। ही दुर्दैवी घटना गुरुवार 16 एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास घडली। अभिषेक हा यंदा 3ऱ्या वर्षी धोंड म्हणून व्रतस्थ होणार होता। आजपासूनच त्याचं व्रत सुरू होणार होतं। त्यासाठी तो सगळं साहित्य घेऊन मंदिराजवळ आला होता। नदीजवळ सगळे धोंड जमले होते। इथे प्रत्येकजण आपापली आवराआवर करत होता। दुपारच्या वेळी अभिषेक पिशवीतील कपडे धुण्यासाठी नदीच्या पाण्यात उतरला होता। अगदी गुडघाभर पाण्यात त्याला फीट आली आणि तो तिथेच पडला। इतर धोंडगण आपल्या कामात व्यस्त होते, त्यामुळं कोणाच्याही बाब लक्षात आली नाही। इतक्यात एका धोंडाला त्याचे पाय पाण्यावर तरंगताना दिसले। त्यानं लगेच धाव घेऊन त्याला बाहेर काढलं। त्यानंतर पोटावर दाब देऊन पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, पण तोंडातून फेस येऊ लागला। तसंच त्याच्या हृदयाचे ठोके देखील बंद पडले होते। त्यामुळं 108 रुग्णवाहिकेला पाचारण करण्यात आलं। रुग्णवाहिकेतील कर्मचाऱ्यांनी येऊन तपासणी केली असता तो मृत असल्याचं आढळून आलं। त्यानंतर त्याला प्रथम साखळी आरोग्य केंद्रात आणि नंतर उत्तरीय तपासणीसाठी गोमेकॉत पाठवून देण्यात आलं। या घटनेचा पंचनामा डिचोली पोलिसांनी केला असून नेमका मृत्यू कशामुळे झाला हे शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। त्याच्या पश्चात आई वडील, विवाहित बहीण आणि भाऊ असा परिवार आहे। दरम्यान अभिषेक हा साखळीच्या तोणयेश्वर शिमगोत्सव मंडळाचा सक्रिय सदस्य होता। रोमटामेळ गटामध्ये तो वेगवेगळ्या भूमिका वटवून सगळ्यांचं लक्ष वेधून घ्यायचा। गेल्या वर्षी त्यानं स्त्रीची वेशभूषा करून सगळ्यांचं लक्ष वेधलं होतं। त्याच्या अशा अचानक जाण्यानं विठ्ठलापुरात हळहळ व्यक्त केली जात आहे। आमच्या नव्या धोंड हांगासर रावपाक गेल्ले लेरायचे व्रत करताले आनी आमकां हांगासर जो कोणी कपडे सगळे भिजोवचे पडटा ते कपडे भिजोवपाक सकयल न्हातालो। कपडे भिजोवन घातले आनी परतून एकदां गेलो ते कितें तरी कपडे भिजोवन जाले ते भिजोवपाक। बाकीचे भुरगे तेजे देगेकूच जाले आनी ताका कितें सडनली जालें ते त्या भुरग्यांकूय खबर ना, आमकां खबर ना। आमी हांगा शेडीन बसलेले आनी तो अमतो पडलो आनी तो उरलो। भुरग्यांची नजर तेजेर पडली ना। जवळ जवळ 10-15 मिनटां थंय उदकान उरलो आनी मागीर ताका वयर काडटाना तोंडान नाकांच्यान सगळो फेस काडलो। तेजे एकट्या भुरग्यान नाडी पळयली जाल्यार ती नाडी चलना। मागीर आमी 108 सो आतां नांव कितें भुरग्याचें नांव दामोदर दलपत नायक, ताका अभी म्हणटा। गोव्यासह महाराष्ट्रातील अशाच महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या प्रुडंट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।